राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता जो पीक विम्याचा प्रश्न होता, नुकसान भरपाईचा प्रश्न तुमच्या मनात होता, आता त्याचा जो मार्ग आहे तो वाटपाचा मोकळा झालेला आहे। आता थेट डीबीटीच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। होय, आनंदाची बातमी आली। पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता बँके खात्यावरती जमा होणार असून शेतकरी बांधवांना आता एक मोठा चांगला दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत, आता सर्व काय आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठीच तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट बघायला मिळेल। तर चला आता या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नेमके कशा पद्धतीत वाटप होणार, संपूर्ण बातमी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। आता तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे नेमके कधी मिळतील हे बघण्यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहण्याचं काम करा। तर चला पाहूयात। तर बघा, शेतकरी बांधवांसाठी अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आलेली असून यामुळे शेतकरी बांधवांना एक चांगला दिलासा आता नक्कीच मिळू शकतो, कारण की तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि यामुळे राज्यभरातील बरेच शेतकरी आता चांगलेच खुश झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता स्पष्टपणे दिसून येत आहे, पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय अखेर घोषणा झालेला आहे। राज्य सरकारने आता फक्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला नाही, तर पीक विमा पण मिळणार असून शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। बघा, आता 5 आणि 6 जिल्हे नाहीत तर 10 जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश सरकारने आता दिलेले आहेत। आता यादीकडे लक्ष द्या। मग आता नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे 20 ते 25 हजार रुपये सरकार वाटप करणार आहे, अशा सर्व जिल्ह्यांची आता आपण यादी बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ आता पाहण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अशी माहिती सविस्तर बघायला मिळेल। पूर्ण पैसे आता या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत। बघा, या ठिकाणी पूर्णपणे आता डीबीटीला मान्यता दिलेली असून लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। डीबीटीच्या अंतर्गत हे पीक विमा नुकसान भरपाईचे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती वाटप केले जातील आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता मिळेल असं पण आपण डायरेक्ट म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की खूप दिवसानंतर असा मोठा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे। तर चला आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी जे आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे, संपूर्ण जिल्ह्यांची यादी दाखवतो। जर आता त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 17,000 रुपयांचा पीक विमा, 10 ते 15,000 रुपये नुकसान भरपाई किंवा पीक विमा नुकसान भरपाईचे दोन्हीचे मिळून 20 ते 25,000 रुपये अशी मोठी रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाही किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे। पूर्ण पैशांचं वाटप हे आता केलं जाणार आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक मोठा चांगलाच दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि हीच आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। तर चला आता पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहेत, कोणते जिल्हे यादीमध्ये आहेत, संपूर्ण बातमी आता या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करू। यासाठी तुम्ही आपला हा राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहत चला। बघा, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आता या ठिकाणी हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता सर्वात आधी वाटप होणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी यादी दाखवण्याचं काम करत आहे। त्यासाठी लक्ष देऊन आपला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत तुम्ही बघण्याचं काम करा। बघा, आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, हे पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून तर जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळेल असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतल्याने शेतकरी देखील चांगले आता खुश झालेले आहेत। तर चला आता हे पैसे वाटप नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वेगाने होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळणार आहे, तर यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत। बघा, आता या ठिकाणी जे पण जिल्हे सरकारने निवडले आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 17,000 रुपये
हे पीक विम्याचे मिळतील. कोणाला 15,000 रुपये काही जाहीर केलेले आहेत, कोणाला 13,000 रुपये, कोणाला 18,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम सरकारने वाटपासाठी जाहीर केलेली आहे. आणि एवढंच नाही तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून आता पूर्ण पैसे तर दिले जाणार आहेत. आणि यात जर विचार केला तर काही शेतकरी बांधव असे आहेत की त्या शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आपण जे आहे ते आता DBTच्या अंतर्गत वाटप करणार आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली असून इथे बघा स्पष्टपणे काय सांगितलं आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, पण शेतकरी बांधवांनो, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यात वाटप होतील. आता हे पैसे वाटप नेमकं कसं होणार? आजच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार की उद्या येणार? नेमकी तारीख वेळ काय आहे? अखेर आता मोठी घोषणा झालेली असून पूर्ण पैसे वाटप आता केले जाणार आहेत. ऐन पेरणीच्या वेळेस आता पेरणीच्या जवळच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळतोय. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. शेतकरी बांधवांसाठी हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता झालेला आहे. आणि यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात DBTच्या अंतर्गत हे पूर्ण 20,000 ते 25,000 रुपये वाटप केले जाणार आहेत. बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी आलेली असून जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता जमवणार आहेत. बघा पीक विमा काही जिल्ह्यांसाठी 300 कोटींपेक्षा जास्त रुपये मंजूर केलेला आहे. त्यानंतर काही जिल्ह्यांसाठी 800 कोटी रुपये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम ही पीक विम्यासाठी वाटपासाठी सरकारने मंजूर केलेली आहे. आणि एवढंच नाही तर नुकसान भरपाई देखील आता मंजूर केलेले असून नुकसान भरपाईचे वेगळेच पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोट्यावधी रुपये हे वाटप केले जाणार आहेत. आणि यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता हे जमा केले जातील. आणि यामुळे बरेच शेतकरी आता मोठ्या प्रमाणात खुश होणार आहेत. आणि हीच शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे. तर चला आता पीक विमा मिळणारे नेमके कोणते 15 जिल्हे आहेत आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो. जर त्या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला पैसे मिळतील. तर चला या ठिकाणी आपण यादी बघूयात. बघा या ठिकाणी आता GR आलेला आहे. बघा आता सरकारचा GR आलेला असून पीक विमा नुकसान भरपाई वाटपाचा अखेर GR या ठिकाणी आलेला आहे. बघा आता GR मध्ये काय आहे, यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे, विभाग कोणता आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा पहिला जिल्हा सांगली जिल्हा होय. आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. या ठिकाणी बाधित शेतकरी संख्या 3,117 म्हणजे 3,117 शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपये वाटप केले जाणार आहेत. तर बघा या ठिकाणी निधी आपल्याला दिसत आहे तो म्हणजे 3,38,00,000 रुपये या ठिकाणी आता वाटप केले जाणार आहे. 3,38,00,000 रुपयांचं वितरण हे आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात केलं जाणार असून सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे. यानंतर बघा पैसे वाटपाच्या यादीत अजून कोणता जिल्हा आहे. बघा आता लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काही जिल्ह्यांसाठी जास्त रक्कम वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा आता पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा पुणे जिल्हा आहे. बघा आता पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून पुणे जिल्ह्यातील 8,501 शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. या ठिकाणी जर विचार केला तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून 3,940 बाधित हेक्टर क्षेत्र आहे. या हेक्टरी क्षेत्रावरती शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं. तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 7,13,00,000 रुपयांचं वितरण केलं जाणार आहे. होय आता 7,13,00,000 रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार असून DBTच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत. बघा मग सांगली आणि पुणे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात 20 किंवा 25,000 रुपयांची ही मोठी रक्कम आता जमा होईल आणि एक मोठा दिलासा या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांना मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. 20 ते 25,000 रुपयांची रक्कम थेट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता वाटप केली जाईल आणि एक मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून बहुतांश शेतकऱ्यांना मिळेल. त्यामुळे कोणालाच काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा चिंता देखील करण्याची गरज पडणार नाही. आता सरकारने तसा मोठा निर्णयच आता जाहीर केलेला आहे. तर चला आता पीक विमा नुकसान भरपाईचे हे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहेत, अशा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील जिल्ह्यांची आता यादी आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत आहे का ते तुम्हाला समजेल. बघा आनंदाची बातमी इथे काय सांगितलं आहे.
बहुतांश शेतकऱ्यांना आता पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केलेला आहे. बघा आता पुढील जिल्हे कोणते आहेत, आता त्यांची नावं आलेली आहेत. आता तुम्हाला पुढील जिल्ह्यांची मी नावं वाचून दाखवतो. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. जर यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शेतकरी बांधवांनो डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत आता पूर्ण पैसे तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये मिळणार आहेत. तर चला पैसे वाटप होणाऱ्या आता पुढील जिल्ह्यांची आपण या ठिकाणी यादी बघूया. तर बघू शकता शेतकऱ्यांनो, बरेच आता तुमच्यासाठी असे प्रश्न उपस्थित होते की पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नेमके कधी येणार. तर बघा आता शेतकरी बांधवांनो पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. यामध्ये बरेच जिल्हे आहेत. त्यामध्ये पहिला जिल्हा आपण बघितला पुणे असेल, सांगली असेल. आता या ठिकाणी पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आहे नांदेड जिल्हा. तर या ठिकाणी कशाचे पैसे, पीक विमा नुकसानीचे पैसे, कशाचे पीक विमा नुकसानीचे पैसे या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. 800 कोटींपेक्षा अधिकचा निधी या ठिकाणी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे. काहींना भेटलेला आहे, ज्यांना मिळाले नसतील त्यांच्या पण बँक खात्यात 20-25 हजार रुपये या आठवड्यात येऊन जातील. त्यामुळे काळजी करण्याची गरज तर आता पडणारच नाही. तसा मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि यामुळे शेतकरी खुश झालेत. बघा या ठिकाणी 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करून बरेच पैसे आता वाटप झालेले आहेत. राहिलेले पैसे पण मिळतील त्यानंतर. आता इकडे यानंतरचा जिल्हा कोणता आहे तर चला बघूयात. बघा आता नांदेड जिल्हा झाला. नांदेड जिल्ह्यात पण पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता वाटप होणार आहेत आणि एक मोठा दिलासा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे असं तर आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीत येईल पुढील जिल्हे कोणते आहेत. आता पुढच्या जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही आता आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. तर बघा आलेल्या माहितीनुसार आता यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. बघा आता धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 300 कोटींपेक्षा अधिकचा निधी मिळणार असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 4 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसानीचे पैशाचं वाटप केलं जाणार आहे. म्हणजे आता धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि यामुळे शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. ही एक आनंदाची बातमी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे. त्यामुळे कुणीच काळजी करू नका किंवा आता चिंता देखील करत बसू नका. बघा आता या ठिकाणी 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 300 कोटींपेक्षा अधिकचा पीक विमा वाटप हा धाराशिव जिल्ह्यात केला जाणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आता हे पैसे पुढच्या 2 ते 3 दिवसात वाटप होऊ शकतात अशी एक सूत्रांकडून माहिती येत आहे. जरी नाही झाले तरी या आठवड्यामध्ये आता वाटपाचे आदेश मिळणार असल्याची पण माहिती आहे. पैसे आता पूर्ण मंजूर झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पैसे टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने केलेला आहे आणि यामुळे लाखो शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. बघा शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे एवढे मोठे निधी कोणत्याच जिल्ह्याला जाहीर झाला नाही. तो नांदेडला झाला, धाराशिवला झाला. पण शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की आमच्या बीड जिल्ह्याला, आमच्या लातूर जिल्ह्याला, आमच्या हिंगोली जिल्ह्याला, आमच्या परभणी जिल्ह्याला आता निधी का सरकारने लवकर एवढा जाहीर केला नाही. तर सरकारने एवढा निधी आता या जिल्ह्यांना पण जाहीर केला तर एक मोठा दिलासा या ठिकाणच्या पण शेतकऱ्यांना मिळेल. कारण की या ठिकाणी पण मोठं नुकसान पावसामुळे झालं होतं आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पण पीक विमा नुकसान भरपाईची अत्यंत गरज आहे आणि या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना जास्त निधी सरकारने जाहीर करावा अशी मागणी देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता पैसे वाटप नेमके अजून कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती केले जाणार आहेत अशा सर्व पुढील जिल्ह्यांच्या आता आपण या ठिकाणी यादी बघणार असून तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आता सविस्तर बघायला मिळेल. तर चला आता पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे नेमके आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी आपण बघूयात. तर बघू शकता शेतकरी बांधवांना आता पुढील महत्त्वाची मोठी आपल्याला या ठिकाणी बातमी बघायला मिळत आहे. पैसे वाटप होणारे नेमके आता पुढील क्रमांकाचे असे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं हे वितरण केलं जाईल. तर बघू शकता आता सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आणि यामुळे शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत. पण बघा आता सरकारच्या माध्यमातून आता निर्णय तर जाहीर झालेला आहे. आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे तिथं ऐकलं. पण आता नांदेड जिल्ह्यात नुकसान भरपाईचे या ठिकाणी 2 कोटी रुपये 2 कोटी 3 लाख रुपयांचं वाटप केलं जाणार असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता पूर्ण वाटप केले जाणार आहेत. होय बघा 23 लाख रुपयांचं वितरण केलं जाणार आहे. 2 कोटी नाहीये, 2 कोटी हा दुसऱ्या जिल्ह्यासाठी निधी आहे. बघा आता या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर धाराशिव, बघा आता धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर 3 कोटी 39 लाख रुपयांचं वितरण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर
जमिनीवरती हे नुकसान भरपाईचं केलं जाणार आहे. आता हे नुकसान भरपाईचं वितरण असून शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहेत. बघा आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर धाराशिव झाल्यानंतर आपल्याला जालना जिल्हा बघायला मिळतोय. जालना जिल्ह्यामध्ये 2,52,00,000 रुपये आता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली असून मोठा निधी हा जालना जिल्ह्यात पण आपल्याला वाटप होतानाच बघायला मिळणार आहे. अशा प्रकारची पीक विमा नुकसान भरपाईची बातमी होती. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद.